सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी चांगलाच दणका दिला असून गेल्या 4 दिवसांमध्ये 1600हून अधिक कारवाया करत 10 लाखांपेक्षा अधिकचा दंड वसूल केलाय। याच कारवाईचा एक भाग म्हणून वाहतूक शाखेच्या माध्यमातून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या 56 सायलेन्सर, 50 फॅन्सी नंबर प्लेट व 20 प्रेशर हॉर्न शहरातील 12 पत्थर येथे रोड रोलरने नष्ट करण्यात आले। त्यामुळे सागर देशमुखांच्या या कारवाईचा वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतलाय। त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन परिवीक्षिकाधीन विभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी धुळेकरांना केलंय। अपघात विरहित वाहतूक चालावी, वाहतूक नियमांचे पालन करावं याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शहरातल्या विविध भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जात आहे। यात अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे, लायसन्स नसते, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर आवाज करणारे सायलेन्सर, प्रेशर हॉर्न तसेच विद्यार्थी वाहतुकीसाठी क्षमतेपेक्षा जास्त बसवण्यात आलेले विद्यार्थी अशा अनेक वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। या 4 दिवसांमध्ये 1600 कारवाई करत 10 लाखांचा दंड देखील वाहतूक शाखेने वसूल केलाय। त्यामुळे धुळेकर नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावं असं आवाहन परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी केलंय। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे पोलीस। गेल्या 4 ते 5 दिवसापासून धुळे वाहतूक नियंत्रण शाखेकडून अगदी प्रभावी कारवाई केली जाते। जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे। जसं की आवाज करणारे सायलेन्सर असो, फटाके फोडणारे सायलेन्सर असो, अशा बुलेटवरती किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणं असो किंवा ट्रिपल सीटवरती जाणारे लोक असो, रिक्षामध्ये 10 ते 12 मुलांना शाळेला घेऊन जाणारे अशा अनेक रिक्षा आहेत। त्याचप्रमाणे लायसन्स नसताना घेऊन जाणारे, वय कमी असताना वाहने चालवणाऱ्यांवरती आपण कारवाई करत आहोत। अशा एकूण मागच्या 4 दिवसामध्ये 1600हून अधिक कारवाया धुळे वाहतूक नियंत्रण शाखेने केलेल्या आहेत। त्याच्यातून जवळपास 10 लाखाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। तरी माझे धुळेकरांना एक विनंती असेल, अशा प्रकारच्या वाहतुकी नियमांचं उल्लंघन करू नका। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 5 जुलै रोजी धुळे वाहतूक नियंत्रण शाखेनं 12 पत्थर येथे अशा कारवाईतून पकडण्यात आलेले बुलेटचे सायलेन्सर, जे मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाज करतात, अशा एकूण 56 सायलेन्सर्स आणि 50हून अधिक फॅन्सी नंबर प्लेट आणि 20हून अधिक प्रेशर हॉर्न्स नष्ट करण्यात आलेले आहेत। याच्या पुढेही अशीच प्रभावी कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे सर्व धुळेकरांना माझी एक विनंती असेल, वाहतुकीच्या नियमांचं पालन करा। आपण आपलं धुळे शहर अगदी सेफ ठेवूया। धन्यवाद।